आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, माझे सर्व कलिग्स, अन्न सुरक्षा अधिकारी आणि पुढे भावी अधिकारी, या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव ऋतुजा विजय जाधव. माझं गाव कराड, जिल्हा सातारा. सध्या मी बृहन्मुंबई येथे कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझा थोडक्यात परिचय म्हणजे माझं 10वी पर्यंत शिक्षण गावाकडेच झालं, कराड या ठिकाणी. त्याच्यानंतर 11-12वीचं पण एसजेएम कॉलेज कराड येथून झालं आणि बॅच 2016 ते 20 ह्या दरम्यान डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग येथे तळसंदे येथून माझं बीटेक ॲग्रिकल्चरल मी पूर्ण केलं. 2020ला मी पास आउट झाले. त्याच्यानंतर बरोबर कोरोनाचा पिरियड होता आणि काही पुढं काय करायचं हे काहीच डोक्यात नव्हतं. पण 2020 मध्ये घरीच थोडंसं बसून एक म्हणजे पप्पांचं स्वप्न होतं की मी स्पर्धा परीक्षाच करावं. त्यामुळे एमटेकचा वगैरे विषय काही डोक्यात नव्हता. मग त्याच्यानंतर मी लॉकडाऊन वगैरे संपल्यानंतर पुण्यात येण्याचा विचार केला. राज्यसेवा करायची ह्याच हेतून मी पुण्यात आले होते. तिथून अभ्यास वगैरे चालू झाला. राज्यसेवा फुल टाइम करत होते. पण थोडक्यात ॲग्रीच्या 3-4 मेन्स पण दिल्या. त्याच्यानंतर काही कंबाईनच्या पण मेन्सला वगैरे असायचे. पण कुठेतरी थोडक्यात पोस्ट जायची. मग त्याच्यानंतर 2023 साली जी राज्यसेवेची ऍड आली त्याच्यामध्ये प्रिलियम्सला चांगला स्कोर होता, पण म्हणजे मेन्सच्या अभ्यासाची प्रिपरेशन पण चालू केली. क्लासेस वगैरे पण लावले. पण थोडक्यात प्रिलियम्सच माझी 1.5 मार्क्सनी गेली. त्याच्यानंतर बरोबर मी FSOच्या मेन्ससाठी एलिजिबल झाले. मग अगोदरच टेक्निकल माझ्याकडून 3-4 गेल्या होत्या. मग काय करावं हे म्हणजे खूप मोठी रिस्क होती ती आणि ऑलरेडी बाकीच्या लोकांचा अभ्यास हा एका टप्प्यापर्यंत येऊन थांबला होता आणि मी अशी होते की माझा अजून अभ्यासच सुरू झाला नव्हता आणि मेन्स आणि पहिले डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह असता तर कसं पण म्हणजे करू शकतो आपण, पण डिस्क्रिप्टिव्हसाठी जरा भीतीच होती कारण फुल टाइम ऑब्जेक्टिव्हच केलं होतं. तर मग दिवाळी मला आठवते सप्टेंबर-ऑक्टोबरचा काहीतरी पिरियड होता. तर सगळे फ्रेंड्स वगैरे त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला आहे चान्स तर तू FSOच्या मेन्ससाठी करावं ट्राय, कारण संधी आहे. ही पोस्ट पण चांगली आहे आणि तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. मी खूप विचार केला. मग त्या पिरियडमध्ये कोणी डिस्कशन पार्टनर पण माझ्यासोबत तेव्हा नव्हतं, कारण माझ्या लायब्ररीमध्ये मी एकटीच अशी होती की FSOसाठी करणार होते. मग माझा एक मित्र होता, तो हे FSOच करत होता. तर त्यांनी मला चांगदेव गायकवाड सर यांच्याबद्दल सांगितलं की बाबा सर मार्गदर्शन करतात आणि असं त्यांची सिम्प्लिफाय MPSC म्हणून असं आहे चॅनेल टेलिग्रामला. तर त्यांना थोडंसं तू कॉन्टॅक्ट कर आणि बघ पुढे नाही का, म्हणजे अभ्यास वगैरे केल्यानंतर त्यांना क्वेश्चनरीज वगैरे ते देतात आणि आन्सर रायटिंग वगैरे करून घेतात. सरांशी कॉन्टॅक्ट केला. जेव्हा सरांना फर्स्ट टाइम मी कॉल केला, सर एकदम असे फ्रँक त्यांना मी प्रॉब्लेम सांगितला की सर असं असं आहे. सरांनी एवढं इझिली हे केलं की म्हणजे सरांची माझी अगोदरपासूनच ओळख आहे. सरांनी मला ते कॉन्फिडन्स दिला की बाबा मॅडम तुम्ही करा आणि मी आहे आणि मी क्वेश्चन सरांना आन्सर पाठवायचे लिहून. तर सरांनी त्या पद्धतीनं ते चेकिंग करून पाठवायचे आणि माझं हँडरायटिंग चांगलं होतं, प्रेझेंटेशन चांगलं होतं. सरांनी त्यामुळे मला ते मोटिवेशन दिलं. त्यामुळे मी ते करू शकले आणि सरांच्या क्वेश्चनरीजचा एवढा फायदा झाला की शेवटला थेरॉटिकल कडे एवढं लक्ष नाही दिलं, पण जे क्वेश्चनरीज थ्रू जे आन्सर्स काढले होते ते शेवटला रिव्हिजन वगैरे करून आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. तर खूप खूप सर धन्यवाद तुमच्या अकॅडमीचं. ह्या यशामध्ये माझ्या आई वडिलांसोबत तुमच्या अकॅडमीचा पण खूप वाटा आहे. तर आज आम्हाला इथे बोलून तुम्ही आमचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला. तर खूप खूप सर धन्यवाद. थँक्यू सर.